आणि दूध तयार करून दाखवा. 2 मिनिटं. मग हे 1100-1200 लिटर जे झालं ते तुम्हाला समजा तो एका वेळेस किती आणून देतात याच्या अगोदर? 2 ड्रम. 2 ड्रम ते तुम्ही एकच टायमिंग वापरत होते सगळं? नाही ना, मग हे थोडं थोडं 5-10 लिटर टाकून आपलं. रोजचं किती बनवतो? 150 लिटर. 150 लिटर रोजचं सांगायला पाठवतो. बरं, आता हे जे पाणी हे पाण्याचं काही नियम बियम काहीच नाही आला? कुठलंही पाणी विहिरीचं कसलंही पाणी चालणार? नाही चांगलं पाणी कुठलं प्यायचं पाणी. पण तसं म्हणजे जर विहिरीचं पाणी वगैरे घेतलं तरी चालून जाणार का? होतं का त्याच्यात? कुठल्याही पाण्यात होतं बा ते? तुम्ही रोज 150 लिटर का बनवलं? जास्त बनवून का नाही दिलं? तिथं खपायचं जात नाही पुढे जाणार नाही ना, त्यामुळे डाऊट येईल ना. त्याच्यामुळे 150 बनवून आपण पाठवून द्या. बरं चल, प्रोसेस बनवून दाखवा. आम्हाला बनवून दाखव बरं. एक काम कर, याच्यामध्ये पाणी आता फक्त नॉर्मल. फोडलेला कुठे आहे? थांब हळू हळू हळू. काही नाही हळूहळू. त्यात काय पडत आहे? दाखवा इकडे दाखवा. पाणी तुमच्या प्रमाणात घ्या, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही जेवढं रेग्युलर टाकता ना तेवढं टाका. अर्ध्या माझ्यामध्ये तेवढ्या बकेटमध्ये पाणी आहे तेवढं तुझं 2 लिटर टाका. थांबा. पाणी दाखवा. मागे ओके. काढ घ्या बरं परत वरती एकदा मिक्स करा. आणि वरून असं टाका, वरून टाकताना वर घे ना, हातवर घे ना असं. हा थोडं डिपो दूध झालं की देखतो. बरं लक्षात लक्षात येत नाही का तिथं? बरं याचं नाही येत ना? त्याच्यामुळे का नाही लक्षात येते? हे याचं फॅट वगैरे सगळं प्रॉपर बसतं? किती फॅट बसतो? बरं आता मला काय म्हणायचं आता हे जे आहे